वंदे मातरम मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत SBI बँक जी आहे सातपूरची, तिथे आलेलो आहे आणि आमच्या सोबत हे रिटायर्ड जोडी आहे. काका कुठं कामाला होते काका तुम्ही? विमा योजना. हा, तिथे हे काका कामाला होते. ह्या त्यांच्या पत्नी आणि हा त्यांचा मुलगा आहे. तर केस अशी आहे, चला तिथे थोडं पुढे जाऊ. गाड्यांचा अहो, ही भूमिका असते ना तुमची, त्याच्यामुळे आहे ना जग बुडू राहिलं. त्याच्यामुळे आम्ही लोकांच्या केसेसमध्ये हात घालत नाही. एवढं डचकून नाही नसतं चालत. तो शिवाजी महाराज आहे ना, दुसऱ्याच्या घरात नाही आपल्याच घरात जन्माला आले पाहिजे. त्या भूमिकेचे आम्ही, तुम्ही अजूनही सांगा आम्ही येऊ का नको. तर SBI बँक आहे आणि आम्ही आलेलो SBI बँकेमध्ये. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आमचे सोमाजी सोमा कोरडे की यांचे त्यांच्याच ऑफिसच्या ठिकाणी काम करत असलेले एक महिला सहकारी होते. ते पण रिटायर होते, हे पण रिटायर झाले. पण आता त्या आजारी पडल्यामुळे ते वारून गेले आणि वारायच्या पहिले हे काका त्या महिलेला जामीनदार, एका कर्जासाठी जामीनदार होतं. कर्ज साधारण 2.5 लाखाचं होतं आणि त्या मॅडम वारून गेलेल्या आहे. त्या मॅडमला एक मुलगी आहे जी सरकारी ESI मध्येच कामाला आहे आणि त्या महिलेचे स्वतःचं घर आहे सातपूरमध्ये. ते भाडे तत्वावर दिलेले, त्याच्यामधून आज भाडं ते लोक खात आहे. तर विषय एवढाच आहे की कर्ज एकाने घेतलं, ते गेले वारून, पण आज यांचं खातं गोठवण्यात आलंय आणि ही SBI बँक त्यांना अजिबात आज जात देत नाहीये. त्यांना 2 मिनिटं उभं पण राहू देत नाही, त्यांच्याशी व्यवस्थित संपर्क करत नाहीये. तर आता आम्ही बँकेत चाललोय आणि आमच्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करू आणि यांना काय न्याय देता येईल तो देऊ. सोमाजी ऐकू, यांचे व्यथा ऐकू. काका नाव सांगा. माझं नाव बाळकृष्ण माझं आहे. कुठं जॉबला होते? राज्य कामगार विमा योजना. हा, ESIC मध्ये कामाला होते. हा, कामाला होतो मी. 31 जानेवारी 16 रोजी सेवानिवृत्त झालो. मला सध्या मी पेन्शन करतो. माझ्याच कामातले ठीक आहे, आवाज येत नाही. ताई, तुमचं नाव काय? माझं वैशाली बाळकृष्ण आहे. कोण आहे तुमचे? हे माझे मिस्टर आहे. तुझं नाव काय दादा? कोण आहे तू? हा, SBI बँक काय त्रास देते का? मॅडम व्यवस्थित बोलत नाही का? मॅनेजर मॅडम मला तर बाहेर काढून दिलं त्यांना जाब विचारायला. SBI बँकेने इथं बाहेर काढून दिलेलं आहे. ह्या वयोवृद्ध व्यक्तीला म्हणजे प्रश्न मांडायचे नाही का? आम्ही या ज्या आस्थापना आहे ना, या जनतेच्या पैशावर आणि जनतेच्या कष्टावरती चालतात बरं का. आणि इथं न्याय हा मिळालाच पाहिजे. आम्ही आमचे प्रश्न मांडतो. आमच्याशी यांनी बोललं पाहिजे. व्हिडिओ शूटिंग करू नको, हे नको ते नको. आता हे सुरू होईल बरं का. हे नाटकामध्ये गेल्यावर सुरू होतील. आता तुम्ही डेमो दाखव. तुम्ही कुठे हो? चला चला. सोमाजी, मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ शूटिंग बंद कर. हे नाही, हे कर, ते कर. हे बँक माझी आहे. बँकेमध्ये असलेल्या सगळ्या खुर्च्या माझ्या आहे. ती कॅबिन माझी आहे. ते मॅनेजर पण माझे. ओके. तर मला कोणत्याही प्रकारे कोणी शूटिंग करण्यापासून रोखू नाही शकत. इकडं की इकडं? कोणाशी बोलायचं? निकिता मनोज कुमार चिमनकर का? येतील का? तर मी सगळ्या जनतेला, इथं पण बसलेल्या जनतेला आणि जे पण बघताय त्यांना सांगू इच्छितो की गॅरंटर नावाचा हा जो प्रकार आहे, हे पेन्शनर आहे. यांचं दुसऱ्या पेन्शनरला यांनी गॅरंटर घेतलंय आणि त्या मॅडम ज्या आहे, ज्या बॉरोवर होत्या, त्या वारून गेल्या. तर त्या वारल्यामुळं यांची पेन्शन पूर्ण ह्या बँकेने आज ब्लॉक करून टाकलेलं, ते अकाउंट ब्लॉक करून टाकलेले. आपला मुद्दा एवढाच आहे की ज्या वारल्या आहेत त्यांची एक मुलगी आहे, ती व्यवस्थित एका सरकारी कार्यालयामध्ये कामाला आहे. नंतर यांचं जे घर आहे, जे वारले आहे त्यांचं घर आहे, तिथं आज भाडेकरू आहेत, तिथं भाडं येतं. तर त्यांच्या थ्रू त्यांचं ते जे बँकेचं जे पण कर्ज असेल ते हे वसूल करू शकता. विमा काढलेला असतो ना व्यक्तीचा विमा. इन्शुरन्स पण असेल. प्रत्येक लोन घेतल्यानंतर इन्शुरन्स काढला जातो. अलाउड आहे. इंडियन सिक्रेसी ऍक्ट नुसार आम्ही व्हिडिओ काढू शकतो. ये बैंक हमारी है. बैंक आमची. बैंक, ये चेयर, ये AC, ये सब हमारा है. आप भी हमारे हो.
तर मुद्दा एवढाच आहे की एक जे पेशंट वारलं समजा ते त्यांचं लोन वसूल करण्यासाठी ह्या पेन्शनरने आता यांनी काही उपाशी मारायचं का? तर हे साधी माणुसकीचा प्रश्न आहे हा. आणि आहे ना, त्यांची प्रॉपर्टी आहे, त्यांची मुलगी कामाला आहे, त्यांच्याकडनं करा ना वसूल, आम्हाला काही म्हणणं नाही. सरजी पण आता ह्या माणसाला रात्रीतून हार्ट अटॅक आला तर याला कोण जबाबदार राहणार आहे? ह्या लोकांनी काय खायचं? आणि मॅनेजर कशा प्रकारे ट्रीटमेंट देतं इथं काय बोलले मॅनेजर मॅडम? किंवा त्या मुलीला तुम्ही हजर करा. हे कसं काय हजर करणार? आणि ती मुलगी यायलाच तयार नाही. ती म्हणे मी येऊ शकणार नाही इथं. जे घर आहे ती भाड्याने देते, भाडं खाते, गावाला त्या बाईची जमीन आहे, जमिनीवर अधिकार गाजवते. मग आम्ही हप्ते भरणार आहे काही? नाही, हाकलून कोणी दिलं तुम्हाला इथून? मॅडम म्हणे तुम्ही बाहेर जा, आम्ही नाही काही करू शकत, तुम्ही त्या मुलीला घेऊन या. मॅनेजर मॅडम का? हा मॅडम. तर इथल्या मॅनेजर जे मॅडम आहेत त्यांनी यांच्याशी व्यवस्थित वार्तालाप केलेली नाहीये. या बँकेला फक्त आमचे अकाउंट पाहिजे, आम्ही जे पैसे यांच्या अकाउंटमध्ये ठेवतो ते वापरायला पाहिजे, पण आमच्याशी यांना या बँकेला व्यवस्थित बोलायचं नाही, चाललं नाही. आमच्या साध्या समस्या आहे, तुम्ही कमीत कमी समस्या तर ऐकून घेऊ शकता. आणि ती जी पण मुलगी आहे तिला तिच्या आईची प्रॉपर्टी पाहिजे, बंगले पाहिजे, जमिनी पाहिजे, सगळे पाहिजे, आणि तिचे हप्ते भरणार नाही ती. आणि काही नाही हो, जास्त नाही, 2.5 लाखाचा प्रश्न आहे हा, फक्त 2.5 लाख रुपयाचा. ती वन टाइम सेटल करू शकते एवढी. ती कुठं कामाला आहे रे? ती ESI दिंडोरीला ती कामाला आहे, सरकारी नोकरी आहे, काही बडी बात नाही, 2-3 पगारामध्ये ते नील होऊ शकतं. पण आमचा इथं ह्या बँकेमध्ये मुद्दा असा आहे की मॅडमनी, हे जे मॅनेजर मॅडम आहेत त्यांनी, आम्ही ह्या बँकेचे मालक आहोत, या देशाचे मालक आहोत, आणि आमच्यामुळं ह्या बँकेतल्या प्रत्येकाला पगार होतोय. तर आम्हाला तुम्ही मालकी थाट देणार आहात का नाही? आमच्यामुळं तुम्हाला पगार मिळतो तर तुम्ही आमच्याशी व्यवस्थित बोलणार आहात का नाही? तुम्ही आम्हाला रिस्पेक्ट करणार आहेत का नाही? तुम्ही जेव्हा दुसऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाता तुम्हाला ही ट्रीटमेंट मिळते का? तिथं तुम्हाला ही ट्रीटमेंट मिळत नाही. तिथं गिरायकाला खुर्ची पुढे करता, या सर, नमस्कार सर, बसा सर, उठा सर, असं केलं जातं. इथं आपल्याला कोणतंही गव्हर्नमेंट बँक असो, गव्हर्नमेंट कार्यालय असो, इथं आपल्याला तो रिस्पेक्ट का मिळत नाही? आमचा मुद्दा तेवढाच आहे. ह्या जोडीचं त्यांनी आज व्यवस्थित शांततेत ऐकून घेतलं असतं. आम्हाला इथं येण्याची काही हौस नाही, आम्हाला इथं काही गरजही नाही. आम्ही आमच्या कामांमध्ये व्यस्त असतो. सोमा सर, माझा एक प्रश्न आहे. हे बघा, आता हे जे मॅनेजर आहेत हे गेले कुठे, आणि गेले असतील तर यांचं हालचाल रजिस्टर कुठे आहे? आपल्याला हे विचारणं आपलं काम आहे. ते आता सध्या नियम असा आहे बँकेला, असं लिगली लंच टाइम नसतो, तर एक करून ते लोक जेवायला जात असतात. तर ठीक आहे, एक माणुसकी म्हणून ते जेवायला गेले असतील तर आपण त्यांची 10 मिनिटं वाट बघू. वाजले किती? रिलीवर पाहिजे ना सर. 4 वाजले. 4 लंच टाइम असतो का? बघू ना आपण 10 मिनिटं. आपण हे बघा, आपण प्रत्येक गोष्ट कटाक्षाने योग्य नाही असणार. आपण 10 मिनिटं वाट बघू. 10 मिनिटात जर मॅडम आल्या नाही तर मग आपण आपल्या पद्धतीने खाली मांड्या घालून बसून घेऊ. ओके ओके, ठीक आहे. आता बसलं तरी चालेल. आता हा लाईव्ह आम्ही इथं कट करतोय. मॅडम आल्यानंतर दुसरा लाईव्ह कंटिन्यू करू. धन्यवाद. बसा. कमेंट करणारे आपले व्ह्युअर्स म्हणतायत मॅडम दाखवा, मॅडम कुठे आहेत? तर मॅडम नाही आहे. मॅडमची केबिन बघा, एकदम सुसज्ज अशी केबिन आहे, आणि मॅडम आतमध्ये नाही येत. मॅडमचं नाव आहे निकिता मनोज कुमार चिमनकर, शाखा प्रबंधक, ब्रँच मॅनेजर आहेत या. आणि हे असं ब्रँच सोडून कुठं जाणं? हालचाल रजिस्टर दाखवा बरं मॅडमचं. कोण आहे सर? मॅडमचं हालचाल रजिस्टर दाखवा. कोणाकडे? सेवा प्रबंधक. सर, मॅनेजर मॅडम जागेवर नाहीत, त्यांचं हालचाल रजिस्टर दाखवा मला. हा, 4 वाजता. हा ना. काय होतं? मॅडम कुठं गेल्यात? मॅडम जेवायला गेल्यात. कधी गेल्या जेवायला? 20-25 मिनिटं झाले. किती वेळ आहे जेवायचं? ते परिपत्रक द्या आम्हाला. असेल तुमच्याकडे जेवायचं कसं आहे? आम्ही जेवायला, आमचं म्हणणं नाही की तुम्ही जेवलंच पाहिजे, काही विषय नाही आहे, पण टायमिंग वगैरे वेळ काळ काही असेल तुम्हाला तो द्या आम्हाला. नाही तुमचं आय कार्ड कुठं आहे? आय कार्ड गळ्यात घाला. गळ्यात घाला. ती पहिलं घातलं गळ्यात. ठीक आहे.
मॅडम आय कार्ड घाला गळ्यामध्ये. आउटसोर्सिंग काय आय कार्ड असेल ना तुमचं? नाही आहे मॅडम. आय कार्ड आहे आपल्याला. आय कार्ड घाला गळ्यात. आय कार्ड घातलं पाहिजे आम्हाला. आम्ही कसं समजणार का बँकेचा एम्प्लॉई बसलाय का कोणी? नाही ठीक आहे. हां बोर्ड आहे. आय कार्ड पण घातलं पाहिजे. घाला. ओके सरजी आय कार्ड घाला गळ्यामध्ये. इथं कोणी तिराईत माणूस येऊन बसलाय का कोण बसलाय आम्हाला समजलं पाहिजे ना. त्या मॅडम कोणत्या? employee नाही आहेत ना बँकेत. आउटसोर्स आहे पण तुम्हाला पण आय कार्ड असेल मॅडम बरं का. कोणता आउटसोर्स कोणत्या कंपनीचं आहे? सांगू मॅडम आले बोलू सर. कोणत्या मॅडम? DM मॅडम. त्यांच्याशी बोलायचं आहे. आमच्याशी नाही बोलू शकत. नाही माझं मी सांगितलं ना आउटसोर्स आहे. आउटसोर्स आहे. तुम्हाला आय कार्ड नाही आहे. सरजी आय कार्ड आहे आपलं. हा हरवलं. तुमची ओळख काय? तुमचं नाव काय? तुमचं पद काय? कसं ओळखायचं? कोण बसलं इथं? कसं ओळखायचं आम्ही? हा नाही यांच्याकडे आय कार्ड नाहीये. बेकायदेशीर कामं चालतात. कोण येऊन बसतं आपल्याला कसं समजणार? सर आय कार्ड आहे का? हॅलो आय कार्ड तुमचं घाला गाळ्यात घाला. आय कार्ड घाला गाळ्यात. तापा इकडे. ओ तापा थापा सर लवकर या. व्हिडिओ शूटिंग करायला कोणी सांगितलं इथं? सोमा सर 112 ला फोन करून पोलीस बोलून घ्या. दादागिरी होते इथं, भाईगिरी होते. गुंडागर्दी चालणार नाही. जनता सांगल तेच होईल. अलाउड आहे. इंडियन सिक्रेसी ऍक्ट नुसार आहे ना मी व्हिडिओ शूटिंग करू शकतो आणि व्हिडिओ शूटिंग चालेल. आय कार्ड घाला गळ्यात. हां हेच अपेक्षित आहे. दादागिरी अपेक्षित नाही. ओके सरजी आय कार्ड घाला गळ्यात. थँक्यू. लवकर घाला. 4 वाजले मग काय? मग बंद करून घ्या शटर. हा सगळे बाहेर काढून द्या. हा ना तुम्ही आय कार्ड घाला ना. ते बँकेचं टायमिंग झालं नाही. हे उत्तर नाहीये. आय कार्ड घाला. नाही कॅमेरा चालू राहील तोपर्यंत. हो करतो. बरं ठीक आहे. या व्यवस्थेला आहे ना या व्यवस्थेला शिस्त राहिली नाही बरं का. यांच्या मनमान्या चालतात. इथं दादागिरी चालते, भाईगिरी चालते, गुंडागर्दी चालते. ती चालणार नाही. जनतेने सांगितलंय ना आणि कायद्यात काम झालं पाहिजे. संविधानानुसार तुम्ही चालले पाहिजे. आमच्यावर उग्रपागरी करू नका. थांबा 1 मिनिट. सर आधी पोलिसांना बोलून घ्या. आपण कॅबिन मध्ये जाणार नाही. पोलिसांना आधी बोलवा. आपली सुरक्षा महत्वाची आहे. ओ सोमा सर आतमध्ये जाऊ नका तुम्ही. हाँ बुलाइए. 112 को फोन करे. थापा जी जल्दी फोन करे. नाही सर नाही. विषय काय होईल त्या मध्ये जाऊन आपल्याशी वाद घालतील. माझ्या नाही. थांबा 2 मिनिटं. मला फोन आलाय. 2 मिनिटं चालू राहू द्या. सोमाजी विषय काय होणार आहे? त्या लेडीज आहे. विनय भंगन हे ते या गोष्टी होती. हे पण आहे आणि आपल्याला आपल्या मूळ मुद्द्याशी तुम्ही 112 ला आधी कॉल तर करून घ्या ना. 112 ला फोन करा. चला आतमध्ये चला मॅडम. काका उठा चला आतमध्ये चला. व्हिडिओ खाली. थापाजी तो व्हिडिओ खाली घ्या. मॅडम ऐका ना. मॅडम असं हे तुम्ही कोणाच्या थापाजी ओ सर सोडा. मोबाईल हात नका. किधर गए? सुनी किधर निकली है? इसका वीडियो खाली बसून घ्या. थापाजी अंगाला हात नका लावू. थापाजी बाजूला सारखा. अंगाला हात नाही. पुलिस आणले होते. पुलिस को फोन किया ना. अंग हाथ मत लगाओ. खाली घ्या. खाली बसून घ्या. थापाजी पुलिस को बुलाओ. पुलिस को बुलाओ. थापाजी पुलिस को बुलाओ. नहीं उनको है ना कानून मालूम नहीं है. इंडियन सिक्रेसी एक्ट पूछो उसको. जाओ
इंडियन सिक्रेसी ऍक्ट काय आहे? तर हा मुजोरपणा बघा, ह्या मॅडमला साधं आमच्याशी बोलायचं नाहीये आणि सरळ आमचे मोबाईल हिसकते, आमच्या अंगावर येते आणि हेच ह्या असेच अधिकारी कारणीभूत आहे. तो जो कायदा आहे ना, कोणता रे तो महिलांच्या आधीचा विनयभंगाचा, हे अशा महिला दुरुपयोग करता आणि सामान्य जनतेचा गळा घोटायचं काम हे लोक करत असतात आलेले आजपर्यंत. बोलायला पाहिजे होतं, तर आता आम्ही इथं बसून राहतो. आता पोलीस आल्याशिवाय आम्ही उठत नाही. सोमाजी, मी तुम्हाला बोललो होतो का हा प्रकार होणार, पण एवढे शिकलेले लोक यांना इंडियन सिक्रेसी ऍक्ट माहिती पाहिजे ना. व्हिडिओ शूटिंग करू नका कोणी, नाही काही संबंध नाही. देवा ना. आम्ही पोलीस आहे, आम्ही पोलीस आलेलो. ए दादा, तुझा फोन काढ रे. 112 फोन लाव. 112 ला फोन करून घे आणि पोलीस आपल्या संरक्षण आमच्या अंगावर येऊ राहिले म्हणा, आम्हाला संरक्षण सगळे बँकेचे कर्मचारी आम्हाला दमदाटी करतायत. हे आपल्या सेवेसाठी आहे. जर तुम्ही गप्प राहिले ना सामान्य माणसांनो, आज जर तुम्ही गप्प राहिले ना, उद्या ही वेळ तुमच्यावर पण येणार आहे. असं नका वाटू देऊ, असं नका वाटू देऊ की हे कोणत्या तरी दुसऱ्या ग्रहावरून आलेले, हे पण तुमचे आमचेच आहे, आपलेच आहे. लक्षात ठेवा, ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. सोमाजी ऐका, काय विषय झालाय ताई तुमचा? माझ्या घरच्यांचे डायरेक्ट पेन्शन लॉक केले त्यांनी. आम्ही पेन्शनवर जगणारे माणसं. काय कारण आहे सांगा? कारण काही नाही. एक पेन्शनर बाई होती त्यांच्या कामामध्ये, फक्त ती गॅरंटेड झाल्यामुळे त्यांची पेन्शन डायरेक्ट लॉक केली. तिला मुलगी आहे, ती बाई मेली आहे पण तिला एक मुलगी आहे. त्या बाईचं घर आहे, गावाला जमीन आहे. त्यांच्या याच्यातून तुम्ही काढा ना ते. आमच्या पेन्शनर माणसांचे का तुम्ही लॉक करतायत अकाउंट? SBI सारखा एवढा मोठा ब्रँड, हा आपल्या देशाची सगळ्यात मोठी बँक आहे आणि तिची ही सातपूरची जी ब्रँच आहे एवढी मोठी शाखा आहे आणि तुम्हाला साधं सामान्य माणसांशी बोलायचं सौजन्य सुद्धा नाहीये. तुम्ही साधं प्रेमाने बोलू नाही शकत. तुम्हाला अभिसर पडलाय की तुम्हाला पगार जे होतात ना ते आमच्या सारख्यांमुळे होता. माझं पण गोविंदनगर ब्रँच मध्ये अकाउंट आहे SBIचं, एक सोडून 3 अकाउंट आहे. पण जर तुम्हाला आमच्याशी प्रेमाची वागणूक नसेल देता येत तर लक्षात ठेवा, प्रायव्हेटायझेशन शिवाय पर्याय नाही. आज तुम्ही खाताय पगार सरकारचे, काम न करता डबल टिबल तुम्हाला पगार मिळत आहे. पण आज प्रायव्हेट बँकेमध्ये टॅक्स, कामाचे टॅक्स पोरांना अक्षरशः 10-20 हजारामध्ये काम करताय. थापाजी पण बँक लवकरात लवकर प्रायव्हेटायझेशन लक्षात ठेवा. थापाजी, पोलीस बोलू, आम्हाला माहित जायचंय, व्हिडिओ शूटिंग चालू करायची आहे. इंडियन सिक्रेसी ऍक्ट नुसार व्हिडिओ शूटिंग होऊ शकते. फक्त एअरफोर्स झालं, मिलिटरी एरिया झालं, तिथं आपण व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही. अन्यथा या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आपण जाब विचारू शकतो. आणि हे सीसीटीव्ही लावून आपलं शूटिंग करणार, आपण काय करतोय, कुठं चाललोय सगळं करणार. सीसीटीव्ही चप्पा कोपऱ्याला सीसीटीव्ही लागलेले, हे आपलं शूट करू शकता. आपण आपल्या सेफ्टीसाठी शूट करूच नाही शकत. असं काय यांचं म्हणणे आणि यांना असं काय लपवायचं असतं? काय भीती यांना की आपण कॅमेरा बाहेर काढल्या यांची एवढी फाटते? आता ब्रँच मॅनेजर असतील ना, हे शिक्षित आहे बरं का सगळे, यांना सगळं माहिती. इंडियन सिक्रेसी ऍक्ट यांना माहिती नाही का? मोबाईल शूटिंग करूच शकतो सामान्य माणूस. त्याच्यावर अन्याय झालाय, अत्याचार झालाय ना, मोबाईल शूटिंग ही होणार. आणि हे का घाबरतायत मोबाईल शूटिंगला किंवा मोबाईलमध्ये बोलायला? हे काय बेकायदेशीर आहे, हा गुन्हा आहे. कोणता गुन्हा आहे मॅडमला विचारा, मध्ये जाऊन मोबाईल शूटिंग करणं हा कोणता गुन्हा आहे मॅडमला विचारा, कर्मचाऱ्यांनी पण विचारा आणि या सामान्य जनतेने पण विचारावं कोणता गुन्हा आहे. आता हे जे व्यक्ती ना, आता यांची जर परिस्थिती बघाल, ती काका बघा, हार्ट अटॅक येऊन जर इथं गेले, यांची पेन्शन लॉक करून टाकली डायरेक्ट बँकेने. हे जर हार्ट अटॅक येऊन गेले तर कोण जबाबदार याला? कोण यांच्याकडे लक्ष देणार? हा प्रश्न आम्ही विचारतोय साधा. यांचा जो प्रश्न आम्ही लाईव्ह मध्ये घेतोय, तर मोबाईल बंद करा आणि हिसकू राहिली मॅडम. ब्रँच मॅनेजर या निकिता मनोज कुमार चिमनकर डायरेक्ट मोबाईल हिसकताय. म्हणजे कोणती गुंडागर्दी? मोबाईल हिसकण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? काय काय गुन्हे होतील ना ते आमच्या अंगावर द्या, गुन्हे आमच्या अंगावर टाका आणि कोणतं कलम लागलं आम्ही बघू. पण तुम्हाला अधिकार कोणी दिला आमचा मोबाईल हिसकण्याचा? ही मुजोरी आम्ही मोडून काढू. सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये, सगळ्या सरकारी बँकेमध्ये ही जी मुजोरी आहे हे आम्ही मोडून काढू. आम्ही शेवटपर्यंत लढू. आम्ही यांच्या या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही आणि या परिवाराबरोबर आम्ही शेवटपर्यंत लढू. देशातील प्रत्येक आपलं सरकारी कार्यालय बघा, हे भ्रष्टाचारांनी लडबडलेलं आहे आणि याला ना
याला कारणीभूत ही गुलाम झालेली जनता बरं का. जनता बोलत नाही, जनतेला आवाज राहिलेला नाही आणि हे कर्मचारी अधिकारी याचा फायदा घेऊन ना जनतेला नाडत असतात. ओ थापाजी आले का? पोलीस आले का? हा बोलवा लवकर. सातपूरवालेच येतील नाव आता. बरं आपण पण 112ला फोन केलेला आहे ना, तर बँकेकडनं पण हे जे थापाजी त्यांनी पण पोलिसांना बोलवलेलं आहे आणि आपल्याकडनं पण 112ला फोन करून आम्ही पोलिसांना बोलवलेलं आहे. जनतेचे अधिकार, मूलभूत हक्क ही जनता विसरलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना कुठलंही घ्या, तलाठी कार्यालय घ्या, तहसील कार्यालय घ्या, महसूल तर पूर्ण भ्रष्ट आहे. त्याच्यानंतर पोलीस व्यवस्था पण आपली भ्रष्ट आहे. बँकेमध्ये पण अन्याय अत्याचार होतो ना, तर तिथं आपल्याला न्याय नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ना तुमचा व्हिडिओ शूटिंग ही चालू राहिलीच पाहिजे आणि हे न्याय मिळत नाही हे जगाला दाखवून द्या तुम्ही. काय विषय झाला रे दादा? माझ्या वडिलांचं इथे स्टेट बँकमध्ये पेन्शन अकाउंट आहे. त्यांच्याच कामामधल्या एका बाईचं पण पेन्शन अकाउंट होतं. तिला तिची तब्येत बरी नसल्यामुळं तिला पैशाची गरज होती. तर तिचे मिस्टर वारल्यामुळं कोणीतरी गॅरंटेड लागत होती. तर माझे वडील मी त्या बाईला ओळखतो म्हणून गॅरंटेड झाले आणि तिला पेन्शन तिच्या आजारपणासाठी दवाखान्यात पैसे भरण्यासाठी तिला लोन मंजूर झालं. पण 1 वर्षापूर्वी ती बाई मरून गेली. 6 महिने 1 वर्षापूर्वी ती बाई मरून गेली. तर 1 वर्षभर बँकेने काहीही केलं नाही आणि आता ह्या महिन्याच्या 1 तारखेला माझ्या वडिलांचं अकाउंट पूर्णपणे ब्लॉक व्हिडिओ चालू कर ना, व्हिडिओ चालू कर ना. ब्लॉक करून टाकलं आणि आज आम्ही विचारायला आलो तर ते म्हणताय की आता ती बाई मरून गेली, आता तिचं लोन तुमच्या वडिलांनाच भरावं लागेल. तर त्या बाईच्या पाठशात तिला मुलगी आहे, तिचं घर आहे, शेती आहे. तर त्या मुलीकडून यांनी ते पैसे लोनचे वसूल करावं. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे. तर बँकेवाले आम्हाला म्हणता नाही ते लोन तुम्हीच भरा, त्या मुलीच्या घरी तमाशे करा, तिला पकडून आणा. आता हे काम आमचं आहे की बँकेचं आहे? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, माझ्या वडिलांचं अकाउंट जसं तसं क्लिअर करून द्यावं आणि त्या मुलीकडून ते लोन काय असेल ते वसूल करावं बस. SBIच्या या भ्रष्ट व्यवस्थेचा निषेध करायचा आहे आणि ह्या मॅडमनी जो मोबाईल ओढण्याची जी भाईगिरी केली आहे, दंडेली केली आहे, मुजोरी केली आहे, याच्याविषयी काय बोलाल? मला कळत नाही, जेव्हा एखादा अधिकारी त्या खुर्चीवर बसलेला असतो ना, तो स्त्री पुरुष वगैरे असं काही नसतो. तो फक्त तो आता फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये आपण बघतो ना, तो फक्त तो बँक मॅनेजर आहे. ते स्त्री बँक मॅनेजर किंवा पुरुष बँक मॅनेजर नाहीये. आणि महिलांना आम्ही झांसी की राणी म्हणून बघतो, महिलांना आम्ही जिजाऊ माँसाहेब म्हणून बघतो. पण महिला जेव्हा त्यांच्या स्त्रीत्वाचा अशा फालतू कारणांसाठी दुरुपयोग करतात, त्याचा आम्ही खूप प्रचंड निषेध करतो. त्या मॅडमला आम्ही फक्त विनंती, मला प्रसाद म्हणत होता सर तुम्ही जाऊ नका आहात, तरी मी एक माणुसकीच्या खातीर मी म्हटलं नाही, आपल्याला चर्चाच करायची, आपल्याला फक्त डिस्कशन करायचे, आपल्याला दुसरं काही करायचं नाही. तर त्या मॅडम डायरेक्ट अंगावर येतात, आमचे वैयक्तिक मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न करता. म्हणजे ही हिंमत येते कुठून? तर हे असं नाही झालं पाहिजे. तुम्ही बँक मॅनेजर आहात, तुम्हाला खूप जिम्मेदारीने वागलं पाहिजे. तुम्हाला खूप अजित दादा, ज्यावेळेस पोलीस येथील व्हिडिओ शूटिंग चालू पाहिजे मला. आणि कोणतं आहे तुझं? शंका विचारायची होती की जो ऍप्लिकंट आहे ज्याचं लोन होतं तो जर वारलाय तरी बी त्याचं लोन कसं काय चालू आहे? तो मोठा प्रश्न आहे. लोन त्यांनी यांच्या नावावर आता ट्रान्सफर केलं. यांचं अकाउंट मायनस दाखवतं आता 2 लाख किती 81,000 यांचं अकाउंट त्यांनी मायनस. इन्शुरन्स असतो ना. आणि विनोदाची गोष्ट अशी आहे बरं का, काय निकिता मनोज कुमार चिमणकर, शाखा प्रबंधक, शिकलेल्या असाव्या, MPSC UPSC आणि स्पर्धा परीक्षा त्या मोठ्या पास झालेल्या असाव्यात, त्याच्यामुळे त्या खुर्चीवर बसलेल्या असाव्यात. त्यांनी येऊन मोबाईल हिसकणं म्हणजे काय प्रकार या? त्यांनी येऊन मोबाईल हिसकायचा? जनतेचे अधिकार मारताय का तुम्ही? का जनतेला बोलण्याचा अधिकार नाही? ज्यावेळेस आमचे प्रश्न सुटत नाही, आमच्यावर अन्याय होतो, आमच्यावर अत्याचार होतो ना, त्यावेळेस येऊन आम्ही मोबाईल शूटिंग चालू करतो. अन्यथा आम्हाला काही हाऊस नाहीये. आता हे बाई ते काका बघा, ते काय फॉर्म वगैरे लिहू राहिले, काय अवस्था आहे त्यांची. त्यांना इथून हाकलून दिलं या बाईनी. असा मुजोरपणा चालणार नाही ना. तुम्ही प्रेम दिलं पाहिजे. हे ग्राहक आहे ना, या ग्राहकांच्या जीवावरती तुमचे पेमेंट होतात ना. तुमचे पेमेंट कसे होतात? ठेवी ठेवल्यानंतर पेमेंट होता. आणि आम्ही बसलो निदर्शनं करायला तर बँका बंद पडून जातील साहेब. हे व्हायला नको. ही जनता आहे ना, मालक आहे या व्यवस्थेची. याचं भान ठेवून या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमची सेवा केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. तर यांनी काय कॅबिन बाहेर हुसकून द्यायचं का? ही कोणती मुजोरी यांची कॅबिन बाहेर हुसकून देण्याची? आणि या संपूर्ण नाशिक सोडावं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही व्हिडिओ शूटिंग चालू केलंय. निर्भय महाराष्ट्र पार्टी, निर्भय सैनिक प्रसाद घोटेकर माझं नाव. आणि आम्ही या जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही काम करत असतो. आता ताई, ट्रीटमेंट काय होती मॅडमची तुम्हाला?
आतमध्ये. तुम्ही किती वेळापूर्वी येऊन गेले इथे? आम्ही डायरेक्ट हातपाय जोडत होतो त्या मॅडमला का आमचा म्हातारा माणूस आहे, त्यांचा अकाउंट बंद नका करू, आमच्यावर लोन आहे, घराचं लोन आहे, इथून पण कर्ज काढलेलं आहे, तिथलं पण लोन आहे, आम्ही कसं भरायचं ते. त्यांना एक मुलगी आहे, त्यांच्याकडून वसूल करा. त्या बाईचं घर आहे, गावाला शेती आहे, तर काहीच नाही, असं काही नाही, तिथून तुम्ही वसूल करा ना. आमच्या म्हाताऱ्या माणसाचं अकाउंट का तुम्ही लॉक केलंय? नाही, मग आज तुमच्या अकाउंटला त्यांनी काहीतरी पैसे टाकले ना, कशासाठी टाकले? हप्ता आहे माझा उद्या, 8,000 रुपये टाकले फक्त उद्या. हप्ता आहे माझा घराचा. तुमचं नाव काय? डीसीबी बँकेचा हप्ता आहे माझा उद्या. नाव सांगा. वैशाली बाळकृष्ण आयरे हे माझं नाव आहे. अच्छा, ते दाखवा, तुमचे डॉक्युमेंट्स दाखवा सगळे, पासबुक वगैरे काय आणले का बँकेचं? हा, त्यांचं आणलंय ना पासबुक. दाखवा दाखवा, ते उघडून दाखवा. अकाउंट नंबर एंट्री वगैरे एंट्री असेल काही तर दाखव. एंट्र्याच दाखवा, एंट्र्या दाखवा. चला, पोलीस आलेले आहेत. पोलीस आहे का हे? कोणी आपले का 112 वाले? आपले असं हे पण आपलेच आहे. सगळेच आपले. सरजी नमस्कार. हे बघा, नाही सर, तुम्ही तुमचं पहिलं ऐका दाखवा. तुम्ही डायरेक्ट मोबाईल बंद करू राहिले म्हटल्यानंतर आहे ना, चुकीचं काम करू राहिले. तुम्ही आता पहिले तर मॅडमला विचारा. इंट्रोड्युशन द्या. हा, थांबा शांततेत होईल. शांततेत बोला. तुमचा प्रश्न काय आहे तो तुम्ही मांडा. मांडा. कोणा पुढे मांडायचा आहे तोच मांडा. ते मॅडम मोबाईल ओढत होत्या, आमचा मोबाईल हिसकत होत्या. शांत राहाल का? थोडं शांत राहा, थोडं शांत राहा प्लीज. शूटिंग बंद होणार नाही, शूटिंग चालू राहील. शूटिंग चालू राहील. आम्हाला मारायचंय का? तुम्हाला मारू शकता. दंडे आणले का तुम्ही? आमच्यावर वार करू शकता सर, काहीच विषय नाही. हा सर, छोटासा विषय असा आहे, मी सांगतो आता. मॅडम तुम्ही पण ऐका, हसू नका मॅडम. इट इज अ सिरियस. नाही, कॅमेरा का बरं बंद करा? कॅमेरे बंद नाही होऊ शकत, कॅमेरे चालूच राहतील. नो, इट्स नॉट अ ऑफेन्स. इट्स नॉट अ ऑफेन्स. यू कॅन फाईल अ केस अगेन्स्ट अस. यू कॅन फाईल अ केस अगेन्स्ट अस. यू कॅन फाईल इट. You can file it. You can file a सरजी, case नाही against थांबा. us. हो, You can file a case सरजी, against us, ma'am. सरजी, ऐका ना. If you are not ready to listen us, we are not ready to talk with you. You can go inside your cafe. आम्हाला नाही बोलायचं आहे मॅडमशी. चला. हा, हे आले नाही पोलीस. बोलायचं मॅडमशी आपल्याला. नाही, आम्ही सर इथून निघून जाणार. स्त्रीत्व महत्वाचं वाटतंय त्यांना. तुम्ही ज्या चेअरवर बसलेलं ते महत्वाचं नाही. मॅडम, आम्ही तुमच्याशी, मॅडम तुम्ही याच्यापूर्वी ह्या फॅमिलीला हाकलून दिलंय, ओरडून. थांबा, ऐका. नाही, थांबा. आम्हाला जगण्या मरणाचा प्रश्न आहे आज आमचा. नाही, यांनी तुमच्याशी कशी वागणूक दिली ते सांगा. आमच्या प्रश्नाचं चांगलं उत्तरच दिलं नाही. मी जाब विचारायला गेलो तर मला बाहेर उचकून दिलंय मॅडम. सर, असं झालेलं आहे. आता मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे सर. मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आम्ही जनता आहे, गुलाम झालोय सर. न्याय मिळत नाहीये. आता मॅडमला सांगा, इंडियन सिक्रेसी ऍक्ट आहे, तर त्यानुसार व्हिडिओ शूटिंग चालू राहील. आणि इथं प्रतिबंधित क्षेत्र नाही. पोलीस स्टेशनला व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे. सगळीकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे. सगळीकडे होईल व्हिडिओ शूटिंग. पोलीस सर आय कार्ड घाला त्या मॅडमला, म्हणा कोण बसले. पोलीस कोण आहे इथं? पोलीस कोण आहे? व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे का नाही तेवढं सांगा. लिगल. एक मिनिट माझं ऐका ना सर. या. अहो, एक मिनिट द्या. तुमच्या सर्क्युलरला महत्व नाही. माझ्या देशाचं संविधान तुमच्या बँकेपेक्षा खूप पटीने मोठे. आणि जर बँकेमध्ये शूटिंग अलाउड नाही, हे सीसीटीव्ही कोणाच्या ऐका ना तुम्ही. माझं संविधान तुमच्या बँकेपेक्षा मोठं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शूटिंग अलाउड नाहीये. शूटिंग अलाउड नाहीये तर हे सीसीटीव्ही इथं कॅमेरा काय करताय? हा, काय करतायत कॅमेरे इथं? काय करताय इथं कॅमेरा? हे कस्टमर आहे ना, मग हे कस्टमर आहे. आमच्यामुळेच तुम्हाला पगार होतोय. आमच्यामुळेच तुम्हाला पगार होतोय. तुम्ही आमच्याशी डिसरिस्पेक्टफुली वागताय, हे लक्षात घ्या. आता हा माणूस मरून गेला तर काय करणार? त्याला जबाबदार कोण? बघा याची. आणि डायरेक्ट मॅडम हुसकून देताय कॅबिन मधून. म्हणजे आम्ही गुलाम झालो ना, आम्हाला अधिकार मेलेत ना आमचे. मारलेत तुम्ही. आपले जेवढे कार्यकर्ते त्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. आता शांत जबाबदारी का हा माणूस रात्रीतून आत्महत्या करणार नाही का? आता आत्महत्या केल्यावर जबाबदारी घ्यावा. आपण यांना बोलतोय, बाकीच्या किती लोकांसोबत आहे घडत असं कोण बोलणार आहे? आपण ऍक्शन घेतली म्हणून. हे पकडा, 100 लोकांसोबत सोमाशी जरा हात. अत्यंत आहे ना, मनाला आहे ना वेदना देणारा प्रसंग झालाय.
पोलीस प्रशासन आणि आमच्या सुरक्षेसाठी बोलवलं, ते पण मोबाईल हिसकायला लागले. अरे काय चाललंय या भारत देशामध्ये? ही जनता सगळी न्याय नाही, ही जनता सगळी गुलाम करून ठेवली ना साहेब. बोलायचं पुढं, तुम्ही तोंडच गप करताय, आम्हाला मारताय. त्यांना म्हटलं काठ्या असं तर तुम्हाला आम्हाला मारा म्हटलं. तुम्ही काय करतोय? संविधानानुसार शांततेच्या पद्धतीने न्याय मागतोय ना, आणि व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आम्ही तुम्हाला इंडियन सिक्रेसी ऍक्ट सांगतोय. हे ऍक्ट सांगायला आमची गरज नाही ना? तुम्हाला सगळं माहिती ना साहेब? कायदा तुमच्या हातामध्ये, या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अन्यथा तरी देखील मोबाईल यूज करायला पोलीस, आमचा पोलीस हे खाकी महावस्त्र माझ्या रक्षणासाठी आहे. तेच मला गप करू राहिलं, तेच माझं तोंड दाबू राहिलं. पहिलं तर काय मॅनेजर मॅडमनी तर डायरेक्ट माझा मोबाईलच हिस टाकला. म्हणजे त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, त्याचा व्हिडिओ आहे. आणि याच्यानुसार आहे ना, या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे बरं का. नाही आपण करू ना आता पोलीस आणि मुस्कटदारी आमची बंद झाली पाहिजे. पोलीस प्रशासन आता इथं आलेलं आहे. ऐका, पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे. तुम्ही फॅमिली म्हणून एक गुन्हा यांच्यावर दाखल करा, आणि आपण पोलिसांवर आणि त्या मॅडमवर आपण दोघांवर गुन्हे दाखल. ज्या पोलिसांनी ज्यांनी तुझा मोबाईल हिसकायचा प्रयत्न केला ते, बाकी आपल्याला बाकी कोणाशी काही मोबाईल हिसकण्याचा अधिकार नाही. ज्यावेळेस अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यावेळेस न्याय मिळत नाही ना, त्यावेळेस आम्हाला ही आमची जी वेदना आहे ती जगाला ओरडून सांगावी लागते. साधा प्रश्न होता. आम्हाला मॅडमशी बोलायचं होतं की मॅडम, ह्या फॅमिली आज त्रस्त होते, याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढा. इतकं सिंपल बोलायचं होतं. 10 मिनिटाचं काम होतं. तर फक्त आता ताई पुण्यापणामुळे त्यांचं जे स्त्रीत्व आहे त्याचा, मी तर म्हणतो अशा ज्या महिला अधिकारी असतात ते नेहमी त्यांच्या स्त्रीपणाचा जो अनादर करता आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करता सामान्य माणसांवर, त्याच्यामुळे हा एवढा वाढलेला प्रकार आहे. आता ना हा पहिला प्रसंग नाही बरं का सोनवणे साहेब, हा पहिला प्रसंग नाही. व्हिडिओ शूटिंग चालू करून आणि तुम्ही महिलांची बदनामी करता, हे करतात ते करतात, ते सांगून आमच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे ऑलरेडी. आम्ही घाबरत नाही विनयभंगाच्या गुन्ह्याला, पण सगळं व्हिडिओ शूटिंग चालू द्या ना. ह्या काय व्यथा ह्या मांडू द्या ना. आम्ही इथं का आलोय माहिती का? यांना अक्षरशः त्या कॅबिन मधून ना हाकलून बाहेर काढलो. एक मिनिट आता, एक मिनिट. तर माझं नाव सोमा कुराडे आणि नाशिक शहरातील साधारण 100 अशा महिला ज्या मेंटली आजारी पडलेल्या आणि त्या रस्त्यावर आलेल्या आहे. मग ते झाडाखाली पुलाखाली आपल्याला दिसतात, ज्यांना आपण वेड म्हणतो, वेड, त्या सडलेल्या कोणत्या कुजलेल्या कोणत्या अवस्थेत अशा साधारण 100 महिलांना नवीन जीवनदान देणारा माणूस आहे. तर एक महिला काय असते, त्याचं शरीर काय असतं, तर ह्या महिलेने मला सांगूच नाही. मी ते खूप जवळून बघितलेले आणि त्याच्यासाठी अहोरात्र दिवस रात्र काम करणारा माणूस. निर्भय महाराष्ट्र पार्टी ही काही भांडणं तणणं करण्यासाठी नाही बरं का. संविधानानुसार आपले हक्क मागणारी पार्टी आहे आणि न्याय मागणारी पार्टी आहे. पाणी पिलाव ना. तरी ना हे पोलीस प्रशासन हे अय अमोल मागोय, हे पोलीस प्रशासन आहे आणि हे महावस्त्र माझ्या रक्षणासाठी आहे. हे सामान्य जनतेच्या रक्षणासाठीच आहे आणि त्यांनी आमचं रक्षण करावं, त्याच्यासाठी आम्ही त्यांना बोलून घेतलंय. साहेब, आमची विनंती एवढीच आहे, ऑन कॅमेरा ह्या महिलेची जी ना व्यथा आहे ना ती आम्हाला मध्ये मांडायची आहे आणि आम्हाला मध्ये ना रिस्पेक्ट नाहीये बरं का, आदर नाहीये. तर मॅडमला इथं बोलवा ना. आमचा काय माहित नाही त्यांचं. मी सांगतो सर तुम्हाला, तुम्ही दोघं रिटायर झाले समजा, उद्या तुम्ही एकाच ऑफिसात काम करताय, तुम्ही कर्ज घेतलं आणि गॅरंटर यांना दिलं, ठीक आहे, आणि भगवान न करे पण तुमची मृत्यू झाला, तर बँकेने काय केलं, तुमचं पेन्शन, यांचं पेन्शन अकाउंट ब्लॉक करून टाकलं. आता विषय असा आहे की यांची मुलगी आहे, यांची प्रॉपर्टी आहे, ज्या प्रॉपर्टीवर भाडं तेवढं खाल्लं जातंय आज, ती मुलगी पण सरकारी कार्यालयात कामाला आहे. मग जर ती आहे, तिचं सगळं वेल सेटल आहे, तिच्या जमिनी आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, मग ह्या माणसाची पेन्शन का लॉक होईल? आणि बँकेने हे यांना न विचारता असं का करावं? बरं केलं जरी आहे तरी ह्या माणसाची प्रेमाने डिस्कशन करणं तुमचं काम आहे का नाही? तुम्ही व्यवस्थित बोललं पाहिजे ना माणसाची. आता त्या मॅडम काय म्हणतात, त्या महिलेला पकडून तुम्ही आणा, शक्य आहे का सर? सरजी, ती बाई मेल्यानंतर तिच्या मुलीकडून ते कर्ज वसूल करायला पाहिजे ना. गॅरंटेड कडून ते पैसे वसूल करतात. संजय काकड नाही, तिची गावाला भरपूर जमीन आहे, तिथे श्रमिक मेळाला घर आहे आणि विषय काय आहे सर, 2.5 लाखाचं कर्ज आहे आणि इथं 7 बंगला आहे त्या महिलेचा, 8-10 हजार रुपये दर महिन्याला भाडं खातं. तेच भाडं हप्त्यामध्ये कन्वर्ट केलं तर विषय जमतं, पण ऐकायचंच नाही, ऐकूनच नाही घ्यायचं, याला नाही ना. काका इकडे या, तुम्ही खाली बसा बरं.
साहेब तुम्ही कोण आहे तो? त्यांच्याशी बोलू राहिले. साहेब तुमचं नाव काय? आपण कोण? म्हणजे एम्प्लॉई, बँकेचे एम्प्लॉई. आम्ही तो सगळा अर्ज लिहिलेला आहे आता. आणि हे जे ESICचं कागदपत्र आहे हे ते मुलीचं नाव आहे का? काय नाव आहे ते मुलीचं? जयश्री. मुलगी जयश्री पगारे. फोन नंबर पण लिहिलेला आहे. आपण फोन नंबर आता घेत नाही. पण जयश्री पगारे नावाची ही जी मुलगी आहे जिची आई कर्जदार होती आणि हे गॅरंटर होते. तर त्या आईचं नाव काय होतं? सुवर्णा ईश्वर आयरे ज्या वारल्या होत्या त्यांचं हे सगळं प्रकरण आहे. आमची अजून सुद्धा बँकेच्या व्यवस्थापनाला नम्र विनंती आहे की आमच्याशी प्रेमाने 10 मिनिटं बोला. आम्ही इथून निघून जाऊ. आम्हाला दुसरं काही म्हणणं नाही. हा वाद वाढण्यामागचं कारण काय आहे? पोलीस साहेब, वाद वाढण्यामागचं कारण काय आहे? ताई आल्या आणि मी हे बघा, हे कुटुंब हे आलं, त्या बाईने अक्षरशः हाकलून दिलं. गुलाम झालोय का आम्ही? आम्हाला रिस्पेक्ट नाही राहिला का? आदर नाही राहिला का? ही बँक कोणाची? जनतेची बँक आहे, जनतेची. मला बाहेर पाठवलं मी चहा विचारायला गेलो. आणि या मॅनेजर विरुद्ध आहे ना गुन्हा दाखल झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. मॅनेजर मॅडम विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. मुजोर मॅडम विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. आणि आमच्याशी ना रिस्पेक्टली बोला. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट सर. रिस्पेक्ट दिल्याने रिस्पेक्ट मिळेल. आज आमच्या माणसाची जर पेन्शन तुम्ही डायरेक्ट ब्लॉक करून टाकली. म्हाताऱ्यामध्ये 69 वय आहे त्या माणसाचं. रात्री जर त्या माणसाला काही झालं कोण जबाबदार? ही मॅडम जबाबदार नाही. न्याय द्या. त्या मॅडमला बाहेर बोलवा. ही गुलाम जनता इथं बसली आहे. न्याय द्या. आम्हाला न्याय द्या. मालक 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 सर करा तेवढे प्रयत्न करा. कारण ते ना ब्रिटिश आहे, ब्रिटिश. काळे इंग्रज, काळे इंग्रज. एवढे गव्हर्नमेंटचे बँक आहे ना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. खरंय खरंय. काय प्रॉब्लेम? सर तुम्ही पहिल्यापासून बघताय भरपूर प्रॉब्लेम आहे. आपण जे रिटायरमेंट मधून येतो, बिहारात घेऊन येतो, पैसे हे देत नाही बरोबर, ते काही नाही बरोबर करत नाही, ते भरपूर प्रॉब्लेम येते. हो, या बँकेचे मालक आपण आहेत साहेब. तर ते आपल्याला मालक समजत नाही. त्यांची AC कॅबिन आहे ना, तर त्यांना वाटतं. जेव्हा भगतसिंगांनी ते ब्रिटिशांच्या कानाखाली बॉम्बस्फोट केला होता ना, त्याच्यानंतर लोक जागे झाले होते. तोच प्रकार चालू आहे. फक्त आम्ही हिंसेच्या मार्गाने न चालणारे लोक आहे. आम्हाला बोल का काय काय? आम्ही हिंसा करत नाही. उशीर होऊन हसते. आमची पेन्शन बंद करून आज आमच्या माणसाला 69 वय आहे. उद्या जर आमच्या माणसाला काही कमी जास्त झाले तर ही मॅडम जबाबदार. बरोबर. ही बँक जबाबदार आहे. मॅडमच जबाबदार राहील. मॅडमला AC कॅबिन आहे. मॅडमला काय टेन्शन? AC कॅबिन मॅडमांची. हो. सर पण तुमचा काही हट झाला. मॅडम हो ताई थांबा. सर 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 तुमचा इगो एवढा हटका झाला AC साठी. हा AC पण आमचा आहे. हा AC पण आमचा आहे. आम्हीच पैसे देतो त्याचे. तुमच्या खिशातून नाही येत. तुमच्या खिशातून नाही येत. तुमच्या खिशातून नाही येत. तुम्ही तुमचं पहिलं तुमचं काय अवतार आहे ते सांगा सर. तुम्ही कोण आहात?